हम शरीफ क्या हुए, पूरी दुनिया ही बदमाश बन गई। पलके बिछाए पास बुलाए कितनी हसीना है मुझे। जय शिवराय मित्र, स्वागत आहे आपल्या एज्युकेशन यूट्यूब चॅनलचे। तर मित्रांनो, तुम्ही आजचा व्हिडिओ इथे सुरुवातीला बघितलाच असेल। तर अशा प्रकारचा आपण आज इथे व्हिडिओ बनवणार आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला कॅपकट ॲपची गरज पण आहे। तर तुम्हाला कॅपकट ॲप जो येतो आपल्या टेलिग्राम चॅनल तिथे मिळून जाईल। तर टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे मित्रांनो। तर त्या लिंकवरती जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून इथं ॲप जो येतो डाउनलोड करू शकता मित्रांनो। तर मित्रांनो, आपल्या आजच्या व्हिडिओसाठी मी जेवढं काय मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे मित्रांनो। तर त्याची सुद्धा लिंक जे ते डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आणि त्यासोबत आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी डेली जे ते आपल्या व्हिडिओचे जे मटेरियल ते आपले अपलोड करत असतो, तिथून सुद्धा तुम्ही जे इथं मटेरियल डाउनलोड करू शकता मित्र। तर मित्र, आपल्या चॅनलवरती इथं नवीन असाल तर आपल्या चॅनल इथं सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या चॅनलवरती याच्या प्रकारच्या व्हिडिओ जिथे रोज येत असतात मित्र। तर मित्रांनो, अजून जे ते आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला इथं फॉलो केलं असेल तर तिथं सुद्धा फॉलो करून घ्या, कारण तिथं सुद्धा आपल्या काय अपडेट आणि रील्स वगैरे तिथं येत असतात मित्र। तर मित्रांनो, आपण जे ते आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया थोडासा वेळ न घालवता। ओके, तर मित्र, आपल्या इथे सर्व तिथे VPN असेल तिथं कनेक्ट करायचं। त्यानंतर आपल्या बॅकअप आपल्या कॅपकट ॲप आहे तो इथं ओपन करायचा। तुम्हाला अशा प्रकारे काय इमेज दिले तर आता तुम्ही कोणता किती इमेज घ्या, घेतल्यानंतर त्याची जी लेअर असेल ती आपली इथे 20 सेकंदापर्यंत इथं आणायची आहे मित्रांनो। तर इथं 20 सेकंदापर्यंत आपण त्याची जी लेअर आहे ती आपण इथे घेऊया। त्यानंतर परत सुरत लेवून वरलीमध्ये जाऊन ॲड वरलीमध्ये जायचं आहे। त्यानंतर व्हिडिओजमध्ये जाऊन तुम्हाला कशा प्रकारचा इथे बिटवाला व्हिडिओ दिला तो इथं ॲड करून ह्याचा जो काही इथं ॲड असेल तो सर्व त्या इथे एक्स्ट्रा इथं करून घ्या। तर इथं एक्स्ट्रा वगैरे इथं झाल्यानंतर बिटनुसार इमेज जो असेल तो इथं स्प्लिट करून घ्या। तर आता आपल्या इथं बिट 2 वरती जे ते इथे यायचं आणि त्यात इमेज जो असेल तो स्प्लिट करा। परत बिट 3 वरती जे आता आपल्याला येऊन त्या स्प्लिट करायचं। परत बिट 4 वरती येऊन आपल्या इथे इमेज जो असेल तो आपल्या इथे स्प्लिट करायचं। परत आपल्या बिट 5 वरती जे ते मित्रांनो आपल्या काय यायचं येऊन स्प्लिट करायचं। परत बिट 6 वरती जिथे आपल्या इथे येऊन आपल्या इमेज जो असेल तो आपल्या इथे स्प्लिट करायचं आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे आता आपली इथे जेवढे काय बिट असतील तर त्या बिटनुसार तुम्ही इथे इमेज जे असतील ते स्प्लिट करा। त्यानंतर एक्स्ट्रा पार्ट जो असेल तो इथे डिलीट करून टाका आणि त्यासोबत जो आपण इथं आता बिटवाला इथे व्हिडिओ ॲड केला होता त्याला सुद्धा इथं डिलीट इथं करून टाकायचं आहे मित्रांनो। त्यानंतर आपल्या जिथे इमेज जे असतील ते रिप्लेस करायचे। तर रिप्लेस करण्यासाठी आता सेकंड इमेजवरती येऊन आपल्या रिप्लेस ऑप्शनमध्ये जायचे। त्यानंतर आपल्या फोटोजमध्ये जाऊन तुम्हाला जो कोणता इथं इमेज घ्यायचा असेल तो इमेज घ्या आणि आपला इमेज जे असतील ते अशा प्रकारे इथं रिप्लेस करून घ्या। तर रिप्लेस वगैरे इथं झाल्यानंतर आपल्या परत सुरुवातीच्या इमेजवरती यायचं आहे। त्यानंतर सुरुवातीला एक प्लस की द्या, त्यानंतर त्या इमेजच्या एंडला येऊन आपल्या एक प्लस की द्यायचे आणि त्यानंतर तुम्हाला हवा तेवढा इमेज जो असेल तो अशा प्रकारे इथं झूम करून टाका मित्रांनो। ओके, तर मित्रांनो, आता आपल्या इथं ॲनिमेशन द्यायचं आहे। तर ॲनिमेशन देण्यासाठी आपल्या सेकंड इमेजवरती येऊन जायचं। त्यानंतर आपल्या इथं ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये येऊन पॅडिंग हा जो ॲनिमेशन तो इथं अप्लाय करा। परत नंतरच्या आपल्या इथं इमेजवरती येऊन जायचं। परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन इथं स्टेज अँड डिसॉर्ड अशा प्रकारचा जो ॲनिमेशन तो अप्लाय करा। परत नंतरच्या जे ते इथं इमेजवरती येऊन जायचं। परत आपलं ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये येऊन आपलं इन अशा प्रकारचं ॲनिमेशन तिथं अप्लाय करा। परत नंतरचा जो काही इथं इमेज असेल त्यावरती जिथं आपल्या इथं येऊन ॲनिमेशनमध्ये जायचं। परत कॉम्बोमध्ये येऊन इथं वेव्ह अँड स्लाइड हा जो ॲनिमेशन आहे तो इथं अप्लाय करा। परत नंतरचा जो काही इथं इमेज असेल त्यावरती आपल्या इथं यायचं आहे। परत आपलं ॲनिमेशनमध्ये जाऊन आपल्याला इथं कोणत्याही प्रकारचं इथं ॲनिमेशन जो असेल तो आपल्या इथं करायचा नाही आहे। परत आपल्याला शेवटचा जो काही इथं इमेज असेल त्यावरती येऊन आपलं ॲनिमेशनमध्ये जायचं आहे। त्यानंतर कॉम्बोमध्ये येऊन आपल्याला डिस्टर्ड अँड स्टेज हा जो ॲनिमेशन आहे तिथं अप्लाय करून टाका। तर मित्र, अशा प्रकारे इथं आपले जेवढे काही ॲनिमेशन होते ते सर्व इथं अप्लाय करून झाले। त्यानंतर परत आपल्या सुरुवातीला येऊन जायचं आहे। सुरुवातीला आल्यानंतर आपल्याला जे ते बघा मित्रांनो काय करायचं आहे, व्हिडिओ पॅकमध्ये जाऊन आपल्याला ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये फॉल्ट फ्रीज अशा प्रकारचा इफेक्ट भेटेल तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट करा। सुरुवातीच्या इमेजमध्ये इथं करून टाका। परत सुरुवातीला येऊन जायचे। परत आपल्या व्हिडिओ पॅकमध्ये जाऊन ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये डायमंड झूम अशा प्रकारचा इफेक्ट भेटेल तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट करा। त्या इमेजवरती इथं करून घ्यायची आहे मित्रांनो आपल्याला। परत नंतर जे आपल्याला सेकंड इमेजवरती येऊन जायचं आहे। त्यानंतर आपल्या व्हिडिओ पॅकमध्ये येऊन लाईटच्या ऑप्शनमध्ये येऊन कोलॅजन स्पार्क हा जो इफेक्ट आहे तो अप्लाय करून दोन इमेजवरती ॲडजस्टमेंट वगैरे इथं करून घ्यायचे। त्यानंतर आपल्या परत जे आपल्या काय करायचं, नंतरचा जो काही इमेज असेल थर्डवाला त्यावरती येऊन जायचे। त्यानंतर बॉडी पिक यामध्ये येऊन ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये फायर विस्पर्स अशा प्रकारचा इफेक्ट भेटेल तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेजवरती इथं करून घ्या। परत नंतरचा जो काही ते इमेज असेल त्यावरती आपल्या जे तिथं येऊन जायचे। परत आपल्या व्हिडिओ पिकमध्ये येऊन आपल्याला ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये येऊन फ्लूइड फॉल्ट अशा प्रकारचा इफेक्ट आहे तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेजवरती इथं करून घ्या मित्रांनो। परत नंतरचा जो काही ते इमेज असेल त्यावरती आपल्याला व्हिडिओ पिकमध्ये जायचं आहे। त्यानंतर आपल्या इथं ओल्ड टी व्ही अशा प्रकारचं इथं एक इफेक्ट भेटेल। जर का भेटत नसेल तर वरती सर्च करू शकता। त्यानंतर इथं जिथे अप्लाय करून टाका आणि ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेजवरती इथं करून टाका मित्रांनो। आणि त्यानंतर आपल्या जिथे परत आपल्याला काय करायचं बघा मित्रांनो, बॉडी पिकमध्ये येऊन ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये पार्टिकल क्लाउड अशा प्रकारचा इफेक्ट भेटेल तो इथं अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेजवरती इथं करून टाका। परत नंतरचा जो काही इथं आपल्या इथं असेल मित्रांनो इमेज त्यावरती आपल्याला व्हिडिओ पॅकमध्ये जायचं आहे। त्यानंतर स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये येऊन आपल्याला एक अशा प्रकारचा एक बघा स्लाइस
ओव्हरहीट अशा प्रकारचा इफेक्ट भेटेल तो आपल्याकडून ॲडजस्टमेंट करता इमेजपुरती इथं करून घ्या. परत नंतर त्या इमेजच्या आपल्या स्वतःला येऊन जायचे. परत आपल्या इथं बघा व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन ग्रॅफिटीच्या ऑप्शनमध्ये येऊन ट्रेंडी ग्रॅफिटी हा जो इफेक्ट आहे तो आपल्या इकडून ॲडजस्टमेंट करता इमेजपुरती इथं करून घ्या मित्रांनो. परत नंतर आपल्या व्हिडिओचा जो शेवटचा इमेज असेल त्यावरती आपल्या व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये किंवा स्प्लिट्स ऑप्शनमध्ये आल्यानंतर एक आपल्या इथे इफेक्ट भेटणार आहे मित्रांनो. बघा मित्रांनो Alt B and W तर तो इथं अप्लाय करून टाका आणि ॲडजस्टमेंट करता इमेजपुरती करा. परत त्याच्या इमेजच्या सुरतला येऊन आपल्या बॉडी पिकमध्ये येऊन ग्लोइंग लाईन्समध्ये येऊन एंजल विंग्स अशा प्रकारचा इफेक्ट भेटेल तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट करता इमेजपुरती इथं करून टाका. परत जिथे बघा मित्रांनो आपल्या जिथे काय करायचं आहे आता परत नंतर जिथे आपले बघा सेकंड इमेजवरती जिथे मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे म्हणजे सेकंड इमेज होता आल्यानंतर परत व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये एक ग्रेनिंग क्रॅकल अशा प्रकारचा इफेक्ट भेटेल तो अप्लाय करून टाका. ॲडजस्टमेंट करता इमेजपुरती इथं करून टाकायचे. आणि परत नंतर जिथं आता बघा मित्र आपल्या जिथे काय करायचं आता व्हिडिओच्या स्टार्टिंगला यायचं आहे. स्टार्टिंगला नंतर व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन रेटोच्या ऑप्शनमध्ये ब्लॅक नॉईज अशा प्रकारचा इफेक्ट भेटेल तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट करता त्याची एंडपर्यंत इथं करून टाका. परत नंतर आपल्या जिथे सेकंड इमेजवरती येऊन जायचे परत व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन आपल्या रेट्रोच्या ऑप्शनमध्ये किंवा आपल्याला बघा इथं पार्टीचा जो ऑप्शन असेल त्यामध्ये आपल्या इथे येऊन जायचं आहे. त्यामध्ये आपला 101 अशा प्रकारचा इफेक्ट भेटेल तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट करायची. जिथे व्हिडिओच्या एंडपर्यंत काढल्यानंतर ॲडजस्टमध्ये जाऊन स्पीड अँड इंटेन्सिटी जी असेल ती इथं सेव्ह इन करून टाका मित्रांनो. तर मित्रांनो अशा प्रकारे आपला जो आजचा इथे व्हिडिओ होता तो इथं रेडी झाला. तर रेडी झाल्यानंतर आपल्या इथे एक्सपोर्ट करायचं. तर एक्सपोर्ट करण्यासाठी आपल्या एक्सपोर्टच्या ऑप्शनमध्ये क्लिक करायचं आहे. म्हणजे आपला जो आजचा इथे व्हिडिओ येतो इथे एक्सपोर्ट होण्यास इथं सुरू होऊन जाईल मित्र. तर मित्र आपल्या जिथे आजच्या त्या व्हिडिओमध्ये एवढं होतं. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि नक्की करा मित्र. तर मित्र अजूनही जिथे आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. कारण की आपल्या यूट्यूब चॅनल अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओ जिथे रोज येत असतात मित्र. तर मित्र भेटूत आपण त्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.